जय महाराष्ट्र भावना, पुन्हा एकदा आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहस्वागत. आज राजस्थान मधला दुसरा दिवस. भावना आपण चाललो कुठे? छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. चला गाइस, आता फायनल आपला हा ग्रुप आता रेडी झाला. आता आम्ही चाललो रणथंबोर. सो गाईज ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं जंगल सफर करण्यासाठी, पण सर्वोच्च न्यायाधीश दौरा होता त्यांचं. आपला फ्रायडे सॅटर्डे संडे ब्लॉक असल्यामुळे आम्हाला तिथे जावं नाही भेटलं. आम्ही अचानक प्लॅन झालं आमचं गडावरती जाण्यासाठी. चला गाईज आजचा ब्लॉग कंटिन्यू करा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. स्टार्ट बाहेर शेट जीवाचा खावा पिवाचा नाही त्याला तोटा मोठे मनाचा मोठे मनाचा आला रे आला चकडेवाला आला रे आला चकडेवाला बसून चकड्यावरी अरे बसून चकड्यावरी दादा जोग्याचा जिंकला अड्ड्यावरी दादा जिंकला बोरिवली अड्ड्यावरी. जिंकला शाबास. आता आमची गाडी सफारी आधी आम्ही जाणार जंगल मध्ये, त्यानंतर जाणार गडावरती. आणि आमचा कोकणातला दापोली मधला कौन है? मैंने इसे कहीं देखा है. यही तो बादशाह है. हाँ. सो गाईज हा समोरचा तुम्ही नजारा बघू शकता राजस्थान मधला. आणि आम्हाला असं झालं की कधी गडावरती पोस्टर बघू शकतो आणि आपली पूर्ण पलटण. आणि सो गाईज खतरनाक एकदम मध्ये खतरनाक वाटते. आणि आता आमचं चालू होणार जंगल सफार. आता चालू होते आपली जंगल सफार. हे सगळे आपलं वाघच आहेत आणि चालत वाघाला बघायला. कसं आहे का मग पब्लिक? अरे कुठून महाराष्ट्रामधून हॅशटॅग रायगडकर. खूप मस्त वाटतं. पूर्ण दोन्ही बाजूला जंगल रोड चालत खतरनाक असं आहे. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. हो 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 हो. सफारी मधला हा दरवाजा. चलो गाइस. आता आम्ही तर चालू शेरपूरला. आणि सगळे महाराष्ट्रामधले शहर सांड आहे. मावशीचा वाघ बघायला चाललो. आम्ही कुठं काय बघायला चाललो? मावशीचा वाघ बघायला चाललो. आणि सर पण आपल्याला आता जॉईन झालेत बघू शकता. आणि सर जंगल सफर संपलं आणि आता आपण पोहोचलेत गडाच्या पायथ्याशी. आणि आपले पूर्ण ग्रुप पूर्ण चालले बघू शकता तुम्ही. आणि गडाचे तटबंदी आपल्याला दिसत आहेत समोरून. खूप चांगल्या अवस्थेमध्ये आहेत बघू शकता तुम्ही. Fort guide, we are moved upside Ranthambore Fort. Ranthambore Fort is second largest fort in Rajasthan, first fort in Chittorgarh near Udaipur. And Ranthambore Fort is near about 1000 years old. And the king name is Rao Hamid. Rao Hamid is Hindu king. And inside all total 4 gates. All gate making perfect 90 degrees. The gate is making right 90 degree region of the safety. Because the enemy soldiers not identify easily main gate. Because we are right now on the fort wall, but gate is perfect 90 degrees. So outside the enemy soldier is little bit confused. Soldier is alert. And all is near about 375. And inside fort, world famous God Ganesh, three eyes God Ganesh temple. So we are move upside, okay? Please come move.
काहीच ट्रेकिंगला सुरुवात केल्यानंतर फर्स्ट गडाचा दरवाजा येतो आणि समोर बघू शकता 90 डिग्रीमध्ये हा पहिला दरवाजा आपल्याला बघायला भेटतो आणि त्या दरवाजाला बघू शकता की भालाचा कसा टोकच त्या आकाराचं त्याला लावलेलं. कारण का येणारा शत्रूच्या हत्तीचा मारा आणि 90 डिग्रीमध्ये का ते कारण त्याचा अर्थ की जेणेकरून जो हत्तीने नाही तोडू शकत तर आपल्याला तो मोठा लाकडाचा उपयोग केला जायचा. तो डायरेक्ट त्याला जोर नसा भेटायचा लावायला, त्यासाठी ते 90 डिग्रीमध्ये ते केलं होतं. आणि पुढे आल्यानंतर आपलं एक छोटंसं रोडचा राईट साईडलाच आपल्याला एक छोटंसं मंदिर लागेल. आणि ह्या गडाचा इतिहास खूप 1 वर्ष जुना इतिहास आहे आणि गडाची अवस्था तर बघू शकता एकदम सुस्थितीमध्ये आहे. आता आपण पोचलो मंदिरामध्ये आणि बघू शकता समोर मंदिरामध्ये शिवलिंग आणि हनुमंतराय आणि गणरायाचे दर्शन घेऊन आम्ही निघालो ते पुढे. फीलिंग होएगी ये नेचुरल है सर, किसी के द्वारा बनाया गया नहीं है. ये नेचुरल है सर. ये पहले जो गणेश जी का टेम्पल यहाँ बनने वाला था, किसी कारणवश यहाँ से कैंसिल होके गडाच्या थोडा वरती आलो नव्हतो. बघू शकतो तुम्ही हा गडावरचा नजारा खूप मोठा आहे. आपला ब्लॉग कंटिन्यू करा, खूप मजा येणार आहे. आणि आपला सिद्धेश भाई JP सर आणि आपले नामदेव महाराज. भगवान के द्वारा दी गई गिफ्टेड पारस पत्थर था. तो टैक्स के रूप में जो राजा थे वो केवल वेस्टेज लोहा लेते थे किसानों से. और यहाँ पे नियर अबाउट 5-6 टाइम अलाउद्दीन खिलजी ने अटैक किया था सर. सारे के सारे अटैक बैक साइड से हुए थे सर, क्योंकि फ्रंट साइड पे हिल एरिया आ गया और इधर वाटर लेक्स आ गई. इन वाटर लेक्स में बहुत ज़्यादा क्रोकोडाइल्स है सर. तो आगे से किसी तरह से कोई पॉसिबल नहीं है इधर से अटैक हो जाए. और बैक साइड क्या सर, मध्य प्रदेश दूसरा स्टेट है, तो वो यहाँ से नियर अबाउट 40 किलोमीटर का डिस्टेंस है. जितने भी अटैक हुए थे बैक साइड से हुए थे. बाकी बैक साइड भी जोन नंबर 2 है सर, और वहाँ पे बहुत ज़्यादा डीप वैलीज है सर. तो उधर से भी पॉसिबल नहीं था. जैसे कोई ट्राई करता था आने के ऊपर, तो ऊपर से जो सोल्जर्स रहते थे गर्म पानी, गर्म तेल, एरोज, पत्थर वगैरह ऊपर डालते थे, तो पॉसिबल नहीं था सर. बाद में जो लास्ट वार हुआ था सर 30 टाइम, उस टाइम कुछ सोल्जर इधर जो राव हमीर की सेना में से थे वो अलाउद्दीन खिलजी की सेना में मिल गए थे सर. तो लास्ट में राजा को लग गया था कि मेरी सिटिंग से ये हार करेंगे, तो ऊपर मैसेज दे गया था. वो डायरेक्शन बता के गया था कलर का. जब राजा की जीत हुई थी अलाउद्दीन खिलजी के से लास्ट युद्ध हुआ था उसमें, बाकी जो चीटर सोल्जर्स थे उन्होंने गलत डायरेक्शन दे दिया था. ऊपर मैसेज चले गया राजा की हार होगी. जितनी भी फीमेल लेडीजें थी रानियाँ वगैरह, उन्होंने सारियों ने ऊपर कोंडा भी दिखाऊंगा आपको, उसका नाम है पदमला. पदमला सी इज डॉटर ऑफ द राव हमीर. उसके बाद में उन्होंने पूरी लेडीजों ने जल जोहर कर लिया. ओ माय गॉड. अग्नि जोहर हुआ है यहाँ रणथंभौर में, जल जोहर हुआ. चले सर चलो. ये सामने जोन नंबर 3 का एरिया सर. जोन नंबर 3 प्रीमियम जोन. खूप छान काकाने आपल्याला माहिती सांगितली ते हिंदीमध्ये आणि खूप छान वाटते. आपल्याला क्लायमेट पण खूप छान आहे, वातावरण एकदम थंड हवा येते मस्त. आता आम्ही चालू वरती, अजून खूप उंच आणि समोर गेल्यानंतर तुम्हाला एक मंदिर लागेल, तिथं बघू शकता तुम्ही. सो गाईस फायनली आता आपण पोचले गडाचा महादरवाजा. बघू शकता तुम्ही हा 4था दरवाजा. अशा सेम दरवाजे का बनवला असेल का, कारण की शत्रूला चकवा देण्यासाठी की मेन एंट्री आहे तरी गडाची कुठून, त्यासाठी. आणि ह्याही दरवाजाला बघू शकता तुम्ही की सेम भालाच्या आकाराचे तुम्ही किल्ले मारलेले बघू शकता, हत्तीचा मारा न होण्यासाठी. आणि आपल्याला इथून जाणं आपण राईट मारणार आहेत, कारण आपल्याला जायचं आहे गडाच्या टॉपच्या भागावरती. आणि बघू शकता तुम्ही कसं छान प्रकारे कोरीकाम केलेलं बघू शकतो मी. आता खतरनाक आणि समोर दिसतो आपल्याला नामदेव. आणि चला गाईच आता आपण अशा ठिकाणी येऊन पोचलो गाईच, गडाचा टॉपचा भाग. आणि बघू शकता तुम्ही हा समोर गडावरून दिसणारा नजारा. आणि राजस्थानकरांना तुम्हाला सलाम. आणि गडाची स्वच्छता एवढी खतरनाक ठेवले, मन प्रसन्न झालं. हा समोर बघू शकतो कशासाठी केलं असेल, कारण हा समोरचा शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी आणि बंदूक
चा माराही करू शकतो. त्याच्यावर हा बाहेरचा दिसणारा नजारा तुम्ही बघा. आणि आता इथेही बघू शकता तसंच सेम प्रत्येक ठिकाणी तटबंदीच्या किल्ल्याच्या चारही बाजूला असे तुम्हाला छिद्र दिसेल. ते का? ते तुम्हाला शत्रू लक्ष ठेवण्यासाठी आणि बंदुकीचा मारा करू शकतो. जवळपास असेल भिंतीसमोर तर तुम्ही उकल तर तेली टाकू शकतो. आणि या समोरचा नजारा बघू शकता तुम्ही कसं एकदम खतरनाक आहे. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जी किल्ल्याची स्वच्छता आहे त्याच्यावर तुम्हाला माझं तर खूप मन भरलं आणि खूप छान वाटतं की तुम्हाला येणाऱ्या पिढीला दाखवण्याचा प्रयत्न केला की ही आपल्या दिलेली पूर्वजांची देणगी आहे ते आपलं जपणं पाहिजे. आता तुम्हाला दाखवतो किल्ल्याच्या टॉप भागावरून समोरचा दिसणारा नजारा. आणि हा बघू शकता पूर्ण दाट जंगल. या गडाच्या सुरक्षतेचं कारण म्हणजे या जंगलात असलेले विविध प्राणी आणि वाघाची संख्या सगळ्यात जास्त आणि 50% सुरक्षा ह्या जंगलामुळे या गडाची झालेली आहे. आणि जेवढे पण 1 वर्षामध्ये हल्ले झाले तेवढे सगळे हल्ले पूर्णपणे गडाच्या बॅक साईडवरून झाले. बघू शकता तुम्ही हा नजारा बघू शकता तुम्ही. एक उडा मन भरून आले, उडा सुंदर असा नजारा दिसतो. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता तुम्हाला दाखवतं गडावरती 1 वर्षापूर्वीचे असलेले विशिष्ट महल आणि समोर बघू शकता तुम्ही हा मीटिंग रूम. इथं सर्व गडावरच्या मीटिंग होईल असे विविध प्रकारचे. खाली आल्यानंतर आपल्याला राईट साईडला गेल्यानंतर एक छोटंसं खूप छान असं आतमध्ये शिवलिंग आहे. बघू शकता तुम्ही. खूप आतापर्यंत सर्वात मोठी पाहिलेली शिवलिंग बघू शकता तुम्ही मंदिरामध्ये. हर 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 सो जस्ट आता मंदिराच्या बाहेर आलो आणि सर्व मंडळी पुढे गेले. आता बघू तिकडे पुढे गेल्यानंतर काय भेटतं बघायला. आपण फर्स्ट टाईम आले त्यामुळे काय आपल्याला आयडिया नाही आहे. आणि हा समोर आपला नामदेव. यांनी एकच छान केलं ना, मस्त मेंटेन ठेवलं आणि स्वच्छता खूप छान आहे. बघू शकतो व्ह्यू खतरनाक. चलो बघू शकतो तुम्ही राख्या कशा बांधल्यात. दादांनी पाणी पाजलं, खूप छान वाटलं. एकदम गडावरचं पाणी. आपण आता आलो किल्ल्याच्या बॅक साईडला. आणि सँडी आणि नामदेवला तिसरं कसं वाटतंय? सँडी कसं वाटतं तुला? हा मंदिर कोणतं आहे? मंदिर कोणतं? आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला समजेल. आतमध्ये आपण नक्की जाऊ. येस, अन्नपूर्णा मंदिरामध्ये आलो. आता अन्नपूर्णा मंदिर ते नामदेव साहेब बोलतात. अन्नपूर्णा मंदिरमध्ये आलो आपण. आणि तुला कसं वाटतं इथं येऊन? आत्ता जस्टपर्यंत आपण किल्ल्याच्या बॅक साईडला आलोय. आता स्टार्टिंगपासून एंडपर्यंत तुला कसं वाटलं? काय अनुभवलं तू? ऐक ना, ते मस्त आहे. हां. मी इथं असं ऐकून आहे लोकांच्या इथं लग्न न झाल्यांची इच्छा पूर्ण होतात. अच्छा. तर कृपया इथं लवकरात लवकर व्हिजिट करावे. त्यांचे लग्न न झालेले आहेत. धाग्याद्वारे मस्त बांधलेले आहेत प्रत्येकाच्या श्रद्धेनुसार. इथे एकच जाणवलं की स्वच्छता आणि कचरा अजिबात नाही. एकदम अजिबात नाही. नियोजन खूप छान प्रकारे केले. हे आपल्याला जाणवलं आपल्या महाराष्ट्रामधला आणि इथला गड किल्ल्यामध्ये आपल्या लोकांनी काहीतरी शिकायला पाहिजे. इकडे येऊन तुम्ही इकडे येऊन बघा कसं ठेवलं त्याने. तुम्ही तसं आपल्या इकडे करता काही जण करतायत असं नाही करत नाही. कारण पण स्वच्छता ती बघा इकडे येऊन कसं खूप छान. आपल्या व्हिडिओमधून बघा तुम्ही. आणि तसंच आपल्या इकडे करण्याचा प्रयत्न नक्की आपण करू. तर सर्वांनी या ब्लॉगमध्ये हे शिका की आपले एवढं म्हणजे एवढे किल्ले आपल्याकडे महाराजांचे आपली म्हणजे ते आपल्याला पुण्यच आहेत. ते आपल्याला ते राखलं पाहिजे. त्यामुळे आपण ते प्रयत्न करा. आणि आता थोडे पुढे आल्यानंतर तुम्हाला एक मस्त गणरायाचं मंदिर दिसेल. बघू शकता तुम्ही व्ह्यू खतरनाक ना. 360 जातो ते पूर्ण. हा मार्केट आपला तिथं प्रसिद्ध भेटतं. बघू शकता तुम्ही. आणि तुम्हाला जर काय घ्यायचं तिथं वस्तू आहेत तिकडेही आहे खूप छान. आता आपण जाऊ आतमध्ये दर्शन घेण्यासाठी.
मंगल मूर्ती. आता मी गणरायाचं दर्शन घेऊन आलो आणि आता यांना विचारू मोरशीर कसं वाटतं तुला? एकदम फील गुड. गणपती बाप्पा मोरया. तुला आकाश कसं वाटतंय? खूप छान, एक चांगली एनर्जी येते. अश्विनला मेन अश्विन तुला कसं वाटतंय? नामनं चरण तर दिलंय. एवढे शेरका दिले आणि तेवढे शेरका दिले. तुला कसं वाटतं कीर्तन पाहिलं? कसं वाटतं? एकदम गुड. गणरायाचं दर्शन घ्या, शेअर करा, करा. कमेंट करायला विसरू नका सूरज चॅनलला. हा आमचा चकमा कांदा कॅप्टन कूल. हा आमचा कॅप्टन कूल. ह्याच्यावरसाठी मी एक झालं म्हणतो. कॅप्टन कूल खरा तू बेराव संघाचा, तुझ्या मुले रे संगत आमचा सुना सुना वाटे. खरोखर एक चांगला आमचा कॅप्टन मिस्टर यायलाच पाहिजे. ऐकत ना पेनकर. हा मित्रांनो नक्की या. खरोखर चांगली पॉझिटिव्हिटी येते, खूप चांगली ऊर्जा निर्माण होते खरोखर. आणि असे ऐतिहासिक हा किल्ला आम्ही बघितला ना. आणि तुला अजून काय जाणवतं त्यामध्ये सांग की स्वच्छता किती खूप छान आहे. आणि स्वच्छता खूप सुद्धा छान आहे. आणि राजस्थान असा शहर आहे तर स्वच्छता आणि भरपूर ठिकाणी इथे बघू शकता तुम्ही. इथे काही कागद वगैरे खाली टाकल्यानं आणि अशी ही आपली संस्कृती आहे ती जपून ठेवलेली आहे. आणि 1000 वर्षापूर्वीचा हा किल्ला आहे. आणि पाहिजे तसे तुम्ही बघू शकता. आता जे आपले मंत्री संत्री जे रस्ते बांधतात ते 5 दिवसात तुटतात. किती? 5 दिवसात. आणि हे बघा 1000 वर्षापूर्वीचा हा खरा इतिहास सांगून जातो. गड उतरताना एक छानसा असं मस्त मनमोहक आम्हाला मोहराचे दर्शन झाले. लवकरच भेटू. चला बाय बाय. चला आता आम्ही चाललो आमच्या रूमवरती. आमच्या सफारी निघाल्या. बसा सर, बसा तिथे. हा 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 हा. अब आएगा मजा जंगल का. कसं आहे मग समोरचा नजारा. चला काय आता आपण डायरेक्टली भेटू रूमवरती. सो गाइस जस्ट आता आलो आपण आपल्या रूमवरती. एकदम रूम रेडी करून ठेवली बघू शकता. सर्विस आय लाईक इट. खतरनाक आहे. आपल्याला मेन बेडरूम एकदम खतरनाक खूप आवडलं. सँडी भाई आताच माझ्या आधी आला. तो जस्ट फ्रेश होऊन झाला आहे. खूप त्याला छान वाटतंय. आणि आपण आता आतमध्ये गेले. आता आपला कीर्तन भाई तो बाहेर आला की आपण जाऊ फ्रेशवाला. यस. आणि आपण 2 मिनटात भेटू. असा गेलो आणि असं आलो. भाऊ. सो का जस्ट फ्रेश होऊन आता रेडी झालो आहे. आपला भाऊ पण रेडी झालं आहे. आता आपण जस्ट चाललो खाली. बघू खाली काय कार्यक्रम चालू ते दाखवतो तुम्हाला. खास राजस्थान स्पेशल. चला काहीच. वा वा. अरे हो गया.
कसं वाटलं मग तुम्हाला राजस्थानमधली राजस्थान फेशियल कला आणि याच्यास आता आम्ही आलो जेवायला बघू शकता पूर्णपणे डिनरचा हॉल बघू शकता तुम्ही. आजचा खूप स्पेशल डिनर आहे आणि बघू शकता तुम्ही नियोजन एकदम खतरनाक, एकदम गरमागरम जेवण बघू शकता. इकडे आकाश घेतोय आपण, त्याला जाऊन विचारू कसं वाटतं ते. वाव, हा हा हा, छान आहे का नाही? कसं आहे मग? पूर्णपणे हॉल बघू शकतो तुम्ही. कसं वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि या हॉटेललाही नक्की तुम्ही व्हिजिट करा. आणि खूप छान असं जेवण, टेस्ट तर खूप छान आहे, नादलेच एकदम. आदवी जोडली वदनी कवल घेता नाम घ्या श्री हरिचे पदन नाम घेता पुकार कुठून आलात ना काय सो गाईज आठवण म्हणून सो गाईज आता आम्ही डिनर करून घेतो. खूप छान असं घेतलं, सब मिक्सिंग आहे माझी इज्जत आणि भाऊला भूक नाही तर दिला नाही कोणी त्या मॅडम सॉरी इट्स ओके यार. आणि आपल्या इथे विठ्ठल भाऊ लागला या सर्वांना जेवायला. आज आमची लास्ट नाईट, परवा घरी आणि कामावरती. चला का आता डिनर करून घेतो आपण, डायरेक्टली होतो आपल्या रूमवरती. या तुम्ही जेवायला. सो गाईस आता आपला आकाश रूममध्ये आला आहे. त्याला इथून आजचा दिवस कसं गेला आकाश आजचा तुला कसं वाटतं? मला खरं सांगायचं म्हणजे आम्ही कालची नाईट पण झोपलेलो नाही, फक्त 2 तास झोपलोय. तर इथे एवढे एन्जॉयमेंट करतात. आम्ही पण फर्स्ट टाइम आलेलो आहे आणि आमचा पण पहिलाच वर्ष आहे कंपनीमध्ये, न्यू जॉईनिंग झाले दोघे सुद्धा आम्ही. खरं खूप छान वाटतोय. चांगली इथली जी कल्चर आहे राजस्थानचा तो सुद्धा खूप छान आहे. आणि आज आम्ही सकाळपासून आम्हाला जेव्हा समजलं की रणभोर किल्ल्यावर जायचं आहे एक राजस्थानमध्ये, या नावाचा सर्वात मोठा 2 नंबरचा किल्ला म्हणून त्याच्याकडे पाहिलं. आणि आमच्यासोबत गार्ड होता, त्याच्याकडनं आम्ही माहिती घेतली आणि खरोखर एवढी चांगली माहिती दिली. आणि जे तुम्हाला आता पाहिजे असेल तर सुरत तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये सांगेलच आणि दाखवलं सुद्धा असेल कशी स्वच्छता आहे, कशी तिथली निरागस म्हणजे तिथली कशी व्यवस्थापन कसं आहे, तिथले लोकांचा कल्चर कसा आहे ते आता तुम्हाला सुरत सांगेल सुद्धा, सांगू शकतो. आणि येस जिथं ते पाहायला गेलं की जी ही सरकार करू शकते, केंद्र सरकार राजस्थानसाठी करू शकते, आपल्या महाराष्ट्रासाठी काय करू शकत नाही. की तिथले प्रत्येक पॅलेसवरती 3-3, 2-2 माणसं ठेवली होती साफसफाई करायला. एक रॅपर, एक चॉकलेटचं तुम्हाला कागदी तिथं बघायला भेटेल. ते बघून खूप छान वाटलं. असंच सरकारचं आपण आपलं यूट्यूब चॅनल करून कौतुक करू आणि आभार त्यांचं. असंच लक्ष असू दे पूर्ण राजस्थानमधले जेवढे पण गड आहेत तेवढं अशी स्वच्छता राहू दे कायमची, असंही आमची इच्छा आहे. की आम्ही तिथे गणरायाचं मंदिर आहे, तिथे एक आम्ही प्रार्थना केली की असंही आम्हालाही महाराष्ट्रामध्ये जेवढे छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले आहेत त्यांची असं सुरक्षित आणि सर्वांना येणाऱ्या पिढीला बघायला भेटेल, तीच आम्ही गणरायाच्या चरणी प्रार्थना केली. खूप छान वाटलं बघून ते आणि मन भरून आले खूप. आणि असं पूर्ण 1 वर्ष पूर्ण झाला असं वाटत होतं आम्हाला. आधी वाटलं की 1 वर्ष जुनं आहे म्हणजे काही तिथं औषध आम्हाला बघायला भेटणार नाही असं वाटलं होतं. तर आम्ही डायरेक्टली तो गेलो आणि बोललो अरे यार म्हटलं 1 वर्ष जर अजून एवढं भारी ठेवलं मन, म्हणजे आम्ही बघत राहिलो. आम्हाला शब्द नाही आले का तिथून बघा आम्ही काय बघू काय नाही असं वाटलं आम्हाला. तिथे खूप छान वाटलं. क्लायमेट खूप छान आहे आणि जाताना तो जंगल सफर झाला तो एक आतलातून आणि एकदम खतरनाक होतं. तुला कसं वाटतं जंगल सफर? जंगल सफर आम्हाला सांगितले जेव्हा एंट्री करतो तेव्हा फॉरेस्ट वाले होते तिथे, त्यांनी आम्हाला सांगितले की गाडीतून, कारण आमची गाडी ओपन होती, ती एक वेगळीच मजा. आम्ही फक्त आपण पिक्चर मध्ये बघतो ते आज आम्ही प्रत्यक्षात अनुभवलं. खूप मस्त. आणि जे बोलले की तुम्ही गाडीतून उतरू नका आणि एवढं क्लिअर आहे तिथला सरकारचं नियोजन. खरोखर त्यांनी गड किल्ले एवढे चांगले त्यांचे जपून ठेवलेले आहेत खरोखर तिथे. आणि सर्वात सांगायची चांगली गोष्ट म्हणजे तिथे फ्री शुल्क आहे, तिथे एकही शुल्क घेत नाही. तरी एवढं काहीतरी शिकणं गरजेचं आहे ते. आणि अजून त्या गोष्टी आम्ही तिथून आल्यानंतर जो राजस्थान स्पेशल त्यांची कला आहे ती पाहिली, तेही मन भरून आलं बघायला. आणि असं वाटतं की ते राजस्थान आहे. आम्ही जो मार्केटला गेलो आणि त्यामध्ये वाटलं की कनेक्शन असं वाटतं की आमचं खूप जवळचं आहे. सर्वच पाट्यावरचे नावं असं वाटतं की आम्ही महाराष्ट्रातच घुमते का असं मला तर फील होत होतं. खूप छान वाटलं त्या गोष्टी. आणि तू बघितलं असं ना डायरेक्ट रोडवर जाताना रोडवर बघितलं. आणि इथे सर्वात गोष्ट सांगायची म्हणजे जी प्राचीन कला आहे ना ते अजूनपर्यंत, जसे त्यांचे जुने घर झाले किंवा एखादी चहाची टपरी झाली किंवा हे झालं, ते अजून तसेच्या तसे ते जपून ठेवलेले आहेत आणि एक चांगला वारसा भेटतो. खरोखर तुम्हाला सुद्धा सांगतो, आपण गड किल्ल्यांवर गेल्यावर कृपया कुठेही आपल्या गड किल्ल्यांवर जाताना हल्ली आपल्याकडे बघितलं तर भरपूर संस्था आहेत जे शिवप्रेमी आहेत, ते भरपूर गड किल्ल्यांवर मेहनत घेतात,
कुठे कचरा पडले असेल, कुठे गडकिल्ले साफ करणे, हे ते संवर्धन चालूच असतो. तरी सुद्धा सर्वांना सांगतो की सर्वांनी असेच अतूट प्रयत्न करा. तुम्ही कुठल्या गडकिल्ल्यावर गेलात, बाहेरच्या गडकिल्ल्याची सुद्धा माहिती घेऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये तसं आपण आणू शकतो. आणि ही तुम्ही प्रत्येकाच्या यूट्यूबमधून आपल्याला मिळू शकतो. आता सर्वजण यूट्यूबचा वापर बोला, त्या सोशल मीडियाचा वापर खूप होते. तसंच आपल्या भावाचा खरोखरच मला जेव्हा समजलं, जेव्हा मी जॉबला लागलो, आम्ही पण नवीनच जॉबला लागलो दोघे पण, जेव्हा समजलं की हा एक यूट्यूबर आहे, तर मी त्याला बोललो खरोखर कोणतरी मोठा माणूस, मराठी माणूस पुढे जातोय याचा मला पहिला अभिमान आहे. जो आपल्यातला आहे त्याचा दुसरा मला असा हे वाटतोय की खरोखरच चांगलं आहे. आणि सपोर्ट करा. सपोर्टला काय पैसे लागत नाही. तुम्ही जो नेट यूज करता, फक्त लाईक करायचं आहे, तुम्हाला काही कमेंट्स करायचे आहेत खरोखर. कारण चुका माणसाकडून होतात. चुका असेल तर कमेंटमध्ये सांगा की असं असं करायला पाहिजे, तुम्ही पुढे असं करा. आणि तो करेल, बिचारा भरपूर मेहनत घेतो. करेल. 100% फीडबॅक तुम्ही द्या नक्कीच या व्हिडिओमध्ये आणि ते आपण करण्याचा प्रयत्न करू. आणि नेक्स्ट ब्लॉग कुठे जायचं, कोणत्या गड किल्ल्यावर जायचं तेही सांगा, आपण तिथे जाण्याचा प्रयत्न करू नक्कीच. सध्या महाराष्ट्रामध्ये कारण नवीन जॉबला लागलं कारण आपल्याला सुट्टी लवकर भेटणार नाही, त्यामुळे जसं जसं आम्हाला शक्य तसं तुम्हाला दाखवायचा आम्ही प्रयत्न नक्कीच करू. आणि थँक्यू त्यांनी आम्हाला, आम्ही हा 1 महिनाही झाला ना आम्हाला जॉईनिंग होऊन, तर आम्हाला आउट ऑफ महाराष्ट्र येण्यासाठी त्यांनी संधी दिली, त्यांचे मनापासून आभार आणि थँक्यू सो मच सर्वांचे, पूर्ण स्टाफचे. आणि स्टाफ खूप चांगला आहे. इथले जे आमच्यासोबत एम्प्लॉय आहेत ते सुद्धा खूप चांगले आहेत. सर्व मिळून मिसळून राहतात, त्याच्यामुळं काहीच हे होत नाही. आम्हाला असं की आम्ही नवीन आहे असं अजून पण भास झालेला नाही. असं झालंच नाही की असं. आणि आम्ही दोघे आम्ही 6 जण जॉईनिंग झालं, आम्ही सर्वजण वेगवेगळ्या लोकेशन होते, पण असं एकत्र आल्यानंतर कधीच असं झालं नाही की तो तिथला नाही इथला. आम्ही डायरेक्टली मिक्सिंग झालो. आणि आपलं पोरांचं तर तुम्हाला माहिती आहे डायरेक्टली बाबा कसं आहे काय, असं आपलं क्लोज झालं. असं वाटतं की आम्ही कुठेतरी भेटलो असं. असं वाटत नाही की आम्हाला 1 महिना झाला आम्हाला भेटलो, असं वाटतच नाहीये. आणि सो काही जाता तर एकच सांगेल, आजचे आमचे रात्र लास्ट नाईट आहे आणि खूप एन्जॉय करणार आहे. आणि आजच ब्लॉग एडिटिंग करायला घेऊ, जर झालं तर आपण लगेच नेक्स्ट ज्याला अपलोड करू. तुम्ही नक्की जसं आधीच्या ब्लॉगला तुम्ही आम्हाला सपोर्ट केलं तसंच याही ब्लॉगला खूप प्रेम द्या आणि नक्की शेअर करा. आपला मराठी यूट्यूब चॅनलला तुम्ही जास्तीत जास्त पोहोचवा. आणि एकच सांगेल की जाता पुन्हा एकदा आपला जेवढं महाराजांचे गडकिल्ले आहेत तेवढं तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त संवर्धन कराच आणि काम करा. गव्हर्नमेंट करेल कशी हेल्प होईल. गव्हर्नमेंट फक्त जसं GR करतो हे करत काही त्याचं होत नाही, त्याचं फॉलोअप घ्यायला कोणी नसतो. एकदा झालं की झालं गेलं ते फक्त 5-6 दिवस चालतं, बाकी नंतर सगळं आयरे मागला चालू असतं. त्यामुळे सो काहीच जातात एकच सांगेल की तुम्ही जसं खूप प्रेम द्या ह्या व्हिडिओलाही. आणि चला गाईस आजचा मी ब्लॉग इथेच थांबवतो आणि पुन्हा एकदा भेटू न्यू ब्लॉगमध्ये न्यू लोकेशनवरती. जय हिंद, जय महाराष्ट्र.